भाजपचे आमदार समीर मेघे जे आपल्या सोबत आहे. समीर भाऊ, अनिल देशमुख यांनी आरोप केलेला आहे की वानाडोंगरी जी तुमच्या विधानसभा मतदारसंघात आहे हिंगणा, तिथे 118 बोगस मतदारांनी धामणा गावातून येऊन वानाडोंगरीत मतदान केलं. बोगस मतदान याची मला परिभाषा आदरणीय अनिल देशमुख साहेबांकडनं जाणून घ्यायची आहे. आता समजा त्यांचं वोटर लिस्टमध्ये नाव आहे आणि ते धामणा शहरात राहतात, त्यांना ते बोगस मतदान म्हणत असतील तर मग अनिल देशमुख साहेब आणि त्यांचा समस्त परिवार हे नागपूर शहरामध्ये राहतं आणि त्यांचं नाव काटोलमध्ये असेल तर ते जाऊन जेव्हा काटोलमध्ये मतदान करतात तर तेही बोगस मतदान करतात का, हा माझा पहिला प्रश्न राहिला. तर मग जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ता हे झोपले होते का, त्यांनी आक्षेप नोंद केला होता का त्या मतदार यादीवर, त्यांच्या नावावर. आणि दरवेळेला जेव्हा आपल्याला पराभव दिसतो तेव्हा बोगस मतदान आणि EVMवर खापड फोडण्याचं काम हे महाविकास आघाडीचे लोक करतात. 1-1.5 महिन्या अगोदर जेव्हा प्रक्रिया सुरू झाली होती तर एकच घरामध्ये 200 लोकांचे नावं आपण स्वतः जाऊन शहानिशा केली. ते सगळेचे सगळे लोक तिथंच राहतात आणि काहीतरी फेक नेरेटिव्ह जेव्हा पराभव दिसतो आपल्याला समोर तर काही ना काही फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम हे महाविकास आघाडीचे लोक करतात आहे. पण त्यांनी आरोप केलेला आहे की ते बाहेरून येऊन मतदान तिथे केलेलं आहे आणि त्याची ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असंही ते म्हटले. बिलकुल तक्रार केली पाहिजे, पण माझा मूळ प्रश्न परत आपण समजून घ्या. जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती, ऑब्जेक्शन घेण्याला संधी होती, तेव्हा का घेतली नाही हा माझा प्रश्न आदरणीय अनिल देशमुख साहेबांना. आणि मग ते आणि आपण समजून घ्या, हिंगणा मतदारसंघामध्ये 2 मोठ्या MIDC, विदर्भाच्या सगळ्यात 2 मोठ्या MIDC हे माझ्या मतदारसंघामध्ये हिंगणा आणि बुट्टीपुरीमध्ये. तिथे बाहेरचे लोक येतात कामं शोधण्यासाठी, ज्यांना कामं भेटतात ते तिथं राहतात. काही दिवस काम जे करतात त्यांना असं वाटतं की नाही बा आपण आपल्या मूळ गावी झालं पाहिजे, पण मतदार यादीमध्ये नाव असतं तर लोक बाहेरून येऊन समजा मतदान करतही असतील पण त्यांचं मतदान यादीमध्ये समजा त्यांचं नाव आहे. 2000 रुपये देऊन आणलं. आता मग अनिल देशमुख साहेबांनी, माझ्याकडे माहिती आहे की बुट्टीपुरीमध्ये त्यांनी 5000 रुपये देऊन काटोल मतदारसंघातले लोक पाठवले. याला काही अर्थ आहे का? आम्हाला असं वाटलं असतं तर आम्ही ते नावावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे असतं. काहीतरी फेक नेरेटिव्ह कुठंतरी पसरायचं. माझा तर आदरणीय अनिल देशमुख साहेब हे माझे पितातुल्य आहे. आमचे पारिवारिक संबंध कितीतरी वर्षापासून आहे. त्यांना डिबेटच करायची असली ना तर त्यांच्याकडे सत्ता होती, त्यांची सत्ता कितकी वर्ष होती, त्यांचे आमदार होते, मंत्री होते. त्या लोकांनी किती डिबेट करायची असेल तर विकासावर डिबेट केली पाहिजे असं मला आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे. वानाडोंगरीत तुम्ही जिंकताय म्हणून आरोप करता असं तुम्हाला म्हणायचं आहे? 500% 100% नाही. 21 तारखेला आपल्याला कळून जाईल. फक्त वानाडोंगरी नाही, इतर बाकीही 5ही ठिकाणी म्हणजे वानाडोंगरी असो, निलडो असो, डिगडो असो, वाडी असो, गोदनी असो आणि बुट्टीपुरीमध्ये आपल्याला कमळाचेच अध्यक्ष दिसतील, याच्यात काही दुमत नाही. नक्कीच नगर परिषदेमध्ये, नगर पंचायतीमध्ये भाजप विजयी होत आहे म्हणून अनिल देशमुख यांनी असे आरोप केले, आपला पराभव दिसते म्हणून आरोप केले असं म्हणतायत भाजपचे नेते आमदार समीर मेघे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.